नमस्कार मित्रांनो, राज्यातील संपूर्ण शिक्षक बांधवांसाठी एक महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, थंबनेल बघून आपल्या लक्षात आलेलं असेल, सर्व शिक्षकांसाठी एक महत्त्वाची माहिती असणार आहे। लवकरच आपला वर्षातील सर्वात महत्त्वाचा जो सण आहे दिवाळी हे येत आहे आणि दिवाळी सणाकरिता आपण बरेचसे आपले जे बांधव आहे किंवा बरेचसे शिक्षक आहे हे सण अग्रिम घेत असतात। तर मित्रांनो, सण अग्रिम घेण्यासाठी आपल्याला आपल्या कार्यालयाला एक फॉर्म भरून द्यावा लागतो, सण अग्रिम फॉर्म। तर तो आपण कशा पद्धतीने भरायचा किंवा कशा पद्धतीने तो असणार आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर नमस्कार, मी राजमेश्राम मराठीशाळा.com या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, सर्व शिक्षकांसाठी महत्त्वाची माहिती असणार आहे दिवाळी सणाकरिता सण अग्रिम फॉर्म कशा पद्धतीने आपण भरायचा, कसा असणार आहे। एकूण आपण 4 फॉर्म बघणार आहोत आणि ते आपल्याला कुठे मिळणार आहे हे सुद्धा मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, दिवाळी सणासाठी आपल्याला जे सण अग्रिमचा फॉर्म भरून द्यायचा आहे आपल्या कार्यालयाला, तो कशा पद्धतीचा असणार आहे। एकूण आपण 4 फॉर्म पाहणार आहोत आणि हे आपल्याला कुठे मिळणार हे मी व्हिडिओच्या शेवटी आपल्याला सांगणारच आहे। तर बघा, हा जो पहिला फॉर्म आहे सण अग्रिम आवेदन पत्र म्हणून आहे। अत्यंत सोप्या पद्धतीचा फॉर्म असणार आहे आणि हा आपण दरवर्षी भरून देत असतो। आपल्यापैकी बरेचसे बांधव आपण भरून देत असता, तर आपल्याला बरीचशी माहिती याबद्दल आहे, तरी पण आपण थोडक्यामध्ये हे बघणार आहोत। तर बघा, सण अग्रिम आवेदन पत्र, अर्जदाराचे नाव असणार आहे, धारण केलेले पद, त्यानंतर नोकरीची सुरू तारीख, मूळ वेतन, त्यानंतर स्थायी अस्थायी ऑप्शन मध्ये असणार आहे। ते अस्थायी असल्यास जमानतदाराचे नाव, अग्रिम धन मागण्याचे कारण, धर्म, अग्रिम धनाची रक्कम, त्यानंतर किती हप्त्यात भरणार आणि स्थळ। त्यानंतर इथे जे आहे या बाजूला इथे अर्जदाराची स्वाक्षरी असणार आहे। आणि मित्रांनो, जर अर्जदार अस्थायी असेल तर आपल्याला एक जमानत पत्र खालच्या फॉर्मॅटमध्ये भरून द्यायचं आहे। तर ते अशा पद्धतीने असणार आहे, कोणतरी आपल्याला जमानतदार पाहावा लागणार आहे आणि ते संपूर्ण माहिती तिथे भरावी लागणार आहे। श्री पदनाम, श्री यांनी घेतलेल्या अग्रिमाकरिता मी जमानतदार स्वीकारतो, ही रक्कम 10 हप्त्यात अर्जदाराकडून परत न झाल्यास मी भरून देण्यास तयार आहे व माझ्या वारसदाराला प्रतिनिधी हक्कदारास लागू राहील ही रक्कम माझ्याकडून किंवा माझ्या वारसाकडून वसूल केल्यास त्यास माझी मंजुरी राहील। साक्षीदाराचे 2 साक्षीदार सुद्धा आपल्याला तिथे घ्यायचे आहे। तर हे अस्थायीसाठी असणार आहे मित्रांनो। जर बहुतेक आपले बांधव स्थायीच आहे तर त्यांना हे खालचं भरायची गरज पडणार नाही। अत्यंत सोपा हा फॉर्मॅट आपण पाहणार आहोत यामध्येच। तर बघा, तो अशा पद्धतीचा असणार आहे। वर इथे विभाग आहे, विभाग आपला शिक्षण विभाग इथे येणार आहे। उत्सव अग्रिमासाठी आवेदन पत्र म्हणून आहे। हा सुद्धा फॉर्मॅट अत्यंत सोपा आहे। अर्जदाराचे नाव, पदनाम, नियुक्तीचा दिनांक, कार्यालयाचे नाव, मूळ वेतन, कार्यालयाचे नाव आपली शाळेचं नाव येणार आहे, मूळ वेतन, अग्रिमाची रक्कम, अग्रिमाच्या वसुलीच्या हप्त्याची रक्कम, कोणत्या उत्सवासाठी अग्रिम हवे आहे, उत्सवाचा दिनांक, चालू कॅलेंडर वर्ष यापूर्वी अग्रिम घेतले आहे काय, पूर्वी घेतलेल्या अग्रिम संपूर्णपणे परत करण्यात आले आहे काय, हमीपत्र देण्याची आवश्यकता आहे काय, अस्थायी कर्मचाऱ्याचा तपशील। तर मित्रांनो, अस्थायीसाठी हे असणार आहे। हा सुद्धा फॉर्मॅट खूप सोपा असणार आहे आणि आपल्याला काहीच अडचण जाणार नाही या भरण्यासाठी। हा दुसरा झाला। त्यानंतर तिसरा जो फॉर्मॅट आहे मित्रांनो, तो या पद्धतीचा असणार आहे। तर बघा, हा फॉर्मॅट थोडा जुना आहे, तर इथे आपल्याला वर्ष वगैरे बदलावं लागणार आहे। तर बघा, शासन निर्णय वगैरे वर इथे टाकून दिलेला आहे, तेव्हा 10,000 होतं, तर ते सर्व त्या पद्धतीने इथे आहे, परंतु आपल्याला चेंज करता येणार आहे। तर बघा, सन 2017 इथे आलेला आहे, आपण चेंज घेऊ शकता। दिवाळी सणाकरिता उचल रक्कम मिळण्याबाबत। तर बघा, इथे अर्जदाराचे नाव येणार आहे, शाळा, तालुका, जिल्हा, पदनाम, मूळ वेतन, ग्रेड वेतन, एकूण मागितलेली उचल रक्कम, किती हप्त्यात परतफेड करणार, पूर्वी घेतलेल्या रक्कम कोणत्या कारणासाठी, दिवाळी सणासाठी वगैरे जे काही असेल ते। तर मित्रांनो, आपले बरेचसे बांधव दिवाळी सणासाठी अग्रिम घेत असतात। त्यानंतर उचल रक्कम घेण्याचे कारण, पूर्वीची वसुली पूर्ण झाली आहे काय व केव्हा। हे अशा पद्धतीचा हा फॉर्म असणार आहे। हा सुद्धा खूप सोपी असणार आहे। इथे खाली अर्जदाराची स्वाक्षरी येणार आहे, हुद्दा, शाळा, आणि खाली एक प्रमाणपत्र असणार आहे। प्रमाणित करण्यात येते की चालू कोणत्याही वर्षात सणासाठी उचल रक्कम घेण्यात आलेली नाही, मंजूर शिफारस करण्यात येते, मंजूर रक्कम, तिथे रक्कम येणार आहे। तर इथे मित्रांनो बघा, मुख्याध्यापक आणि केंद्र प्रमुख यांच्या दोघांचे शिक्के येणार आहे आणि वर अर्जदाराचे येणार आहे। हा थोडा वेगळा फॉर्मॅट आहे, खूप सुंदर असणार आहे। फॉर्मॅट आपण पाहणार आहोत इथे, तो अशा पद्धतीचा असणार आहे। तर बघा, यामध्ये वर इथे शाळेचं नाव वगैरे येणार आहे, श्री
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जे काही असेल ते तालुका दिनांक, त्यानंतर प्रति गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती जे काही असेल ते, आणि विषय बघा दिवाळी सण अग्रिम रक्कम मिळण्याबाबत. तर अशा पद्धतीचा हा फॉर्मॅट असणार आहे. हा सुद्धा मिळता जुळता असणार आहे त्या पद्धतीनेच. तर मित्रांनो, आपल्याला यापैकी कोणता फॉर्मॅट आवडला ते सुद्धा सांगा, आणि आपल्याला हा जो फॉर्मॅट पाहिजे असेल तर मला कॉमेंट्स करा. मी आपल्याला याची लिंक पाठवणार आहे, किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये हे जे फॉर्मॅट आहे चारही याची PDF लिंक मी दिलेली आहे, तिथे जाऊन आपण डाउनलोड करून घेऊ शकता. आणि डाउनलोड केल्यानंतर हे चारही फॉर्मॅट त्या PDF मध्ये असणार आहे. आपल्याला जो संयुक्त वाटेल, जो योग्य वाटेल तो फॉर्मॅट आपण तिथे प्रिंट करून आपण तो आपल्या कार्यालयाला देऊ शकता. तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे. अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या मराठीशाळा.com या YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असेल एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत